नमस्कार मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधी या योजनेच्या संदर्भात एक अपडेट आलेली आहे. आपल्याला माहितीच आहे की पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची पगार भेटत असते. म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये भेटत असतात. ते वेगवेगळ्या 3 हप्त्यांमध्ये 2,000 या 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये भेटत असतात. आता नवीन आलेली अपडेट ही अशी आहे की अनेक असे आपल्या शेतकरी बांधव आहेत की ज्यांना या योजनेचा फायदा मिळत नाही. त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, नवीन शेतकरी नोंदणी सुरू झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ भेटत नाही त्यांनी पीएम किसान सन्मान निधी या वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करून घ्यावं. ज्या शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येत नाही त्यांनी आपले सेवा केंद्र किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन आपली नोंदणी करून घ्यावी. आता आपण पाहूयात की ही अनेक शेतकरी आहेत की त्यांना ह्या योजनेचा लाभ का भेटला नाही. त्याची मुख्यतः 4-5 कारणं असू शकतात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे त्यांचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड त्यांचं लिंक नसेल, आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल किंवा त्याची KYC पूर्ण झालेली नसेल. दुसरं कारण असू शकतं की शेतकरी मृत्यूनंतर त्याचा लाभ हस्तांतरण झालेला असेल. म्हणजे समजा एखादा शेतकरी मृत्यू पावलेला आहे, आता त्याचा लाभ इतरांना वारसांना हस्तांतरित झाले असेल. अशा सर्व लाभ हस्तांतरित झालेल्या वारसांनीही आता नवीन त्यांचं शेतकरी नोंदणी केली पाहिजे. त्याचबरोबर 7/12 उतारा असेल किंवा आधार यावरील जे नाव मिसमॅच झालेलं असेल, म्हणजे 7/12वर वेगळं नाव असू शकतं किंवा आधारवर थोडंसं वेगळं नाव असू शकतं. या नावात बदल झाल्यामुळे त्यांना आजपर्यंत लाभ घेता आलेला नसेल तर त्यांनीही आता नवीन नोंदणी केली पाहिजे. त्याचप्रमाणे जमिनीच्या वारसा हक्कामध्ये काय बदल झाले असेल त्या सर्व शेतकरी बांधवांनी आता नवीन नोंदणी केली पाहिजे. मी तुमच्या समोर ही टॅब ओपन करून ठेवलेली आहे. पीएम किसान सन्मान निधी आपण पाहू शकता. या टॅबवर आता इथं एक ऑप्शन आलेला आहे नवीन. आपण पाहू शकता नवीन शेतकरी नोंदणी असा हा ऑप्शन इथं आलेला आहे. या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही नवीन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी अशी मी विनंती करतो. आपण पाहिलं नवीन शेतकरी नोंदणी आलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. ही टॅब ओपन केल्यानंतर अशी एक नवीन टॅब उघडते. त्या टॅबमध्ये नवीन न्यू फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झालेला आहे. यामध्ये तुम्ही तुमचा एंटर आधार नंबर, जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे. एंटर मोबाईल नंबर, इथं तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो आधारला लिंक असला पाहिजे, बँक खात्याशी लिंक असलं पाहिजे. हे खूप गरजेचं आहे आणि शेतकरी अल्पभूधारक असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं स्टेट जे काय ते स्टेट निवडायचं, कॅप्चा टाकून लॉग इन करून तुमचं नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. शेतकरी बांधवांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जे नवीन शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पगार भेटत नाही त्यांनाही ही पगार भेटली पाहिजे असं मला वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी, नवीन माहितीसाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.